सगळे तुमच्या मागे उभे राहिले, त्या मागे मितभाषी प्रताप सरनाईक यांचा देखील मोठा रोल आहे, कारण सगळ्यांशी तुमचं चांगलं जुळतं. म्हणजे हा देखील माझा प्रश्न आहेच की कसं काय बुवा जमतं तुम्हाला हे? नाही म्हणजे आता बघा, मी कार्यकर्ता आहे असं नाहीये. मी आज राजकीय क्षेत्रामध्ये 35 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. बघा, 3 टर्म महानगरपालिकेचा नगरसेवक, 4 टर्म आमदार, 35 वर्ष लोकप्रतिनिधी आहे. लोकांशी संवाद साधतो आणि त्यामुळे सातत्यानं निवडून येतो. मला तर कोणीतरी असंही सांगितलं, आता बघा मी गेल्या निवडणुकीमध्ये माझं मार्जिन जे होतं राज्यातल्या 9व्या क्रमांकाचं मार्जिन मला होतं. 1,08,000च्या मताधिक्याने मी निवडून आलो. त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये 2019ला मी 83,000च्या मताधिक्याने निवडून आलो होतो. विकास कामांच्या जोरावर प्रताप सरनाईक निवडून येतोय आणि लोकांशी संवाद साधून प्रताप सरनाईक निवडून येतोय. मला कोणीतरी सांगितलं तुम्ही हा मराठीचा मुद्दा केला, तुम्हाला अमराठी मतदार आहे ते मतदान करणार नाही. अरे असं काही नसतं. लोक विकासाला मतदान करत असतात, विकासाला विजयी करत असतात आणि ते मला केलेलं आहे. गेली आता म्हणजे 35 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मला याची काही अडचण कधी आली नाही आणि मी म्हणून माझ्या मुद्द्यावर जो आहे ठाम राहिलेलो आहे आणि भविष्यातही मी हेच करणार आहे. फक्त निवडणुकीमध्ये मतांच्या गोळा बेरजेसाठी जर तुम्ही तसं काही करत बसलात तर शक्य होणार नाही. आणि तुम्ही जो मुद्दा मला मगाशी सांगितला की कसं जमतं, कार्यकर्ता म्हणून गेली 35 ते 40 वर्ष राजकारणात आहे. विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता ते आता राज्याचा मंत्री म्हणून काम करतोय. एक सर्वसामान्य घरातला म्हणजे साहित्यिकांचा मुलगा, म्हणजे माझे वडील दैनिक मराठ्यामध्ये आचार्यात्रेंबरोबर काम करत होते. मधुकर भावे आणि अनेक मंडळी जी आहे ती त्यांच्या मार्ग कसा बदलला तुमचा काम करत होते. आणि त्यामुळे हळूहळू आई माझी शिक्षिका होती, त्यामुळे हळूहळू घरातलंच हे वातावरण आहे आणि त्या वातावरणामध्ये राहिल्यामुळे हे सगळे कोणाशी कसं कुठल्या भाषेमध्ये कधी बोलावं हे चांगलं कळतं आणि त्यामुळे इथपर्यंत आलो. परवा सुद्धा ठाण्याला गडकरी रंगायतांचा कार्यक्रम होता आणि गडकरी रंगायतांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा शिंदे साहेबांनी बोलत असताना ह्या भूमिकेचं स्वागत केलं. त्यामुळे चांगली गोष्ट आहे. पुढेही आपण जात राहू अशाच भूमिका घेऊन.